नागरिकांसाठी लोकाभिमुख प्रशासन देण्याचं नियोजन महानगरपालिका करतेय। शहरातील नागरिकांसाठी विविध प्रकल्प पुनर्वास जात आहे, तरी मालमत्ता धारकांनी आपला कर वेळेवर भरून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी केले। तर प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते। आपल्याला एक लोकाभिमुख प्रशासन विविध विभागात ते फायर डिपार्टमेंटचे असतील किंवा ड्रेनेजचे डिपार्टमेंट, वॉटर सप्लाय डिपार्टमेंट, बांधकाम परमिशनचे डिपार्टमेंट, प्रत्येक डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपल्याला या शहरवासियांना चांगलं दर्जेदार सेवा, लोकाभिमुख सेवा आपण या महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला द्यायचे। आणि मला नक्कीच खात्री आहे की या कार्यामध्ये मी एकटा नाही आहे, माझ्यासोबत 8000 विविध विभागाचा कर्मचारी, आउटसोर्सिंग कर्मचारी, कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर आणि कॉन्ट्रॅक्टचे जे रेडी कंपनीचे लेबर असतील, या सर्व लोकांनी मिळून या शहरवासियांना एक चांगलं लोकाभिमुख प्रशासन देण्यामध्ये तुम्ही आम्हाला सहकार्य करते। आणि या सर्व कामामध्ये लोकांनी सुद्धा ज्या पद्धतीने मालमत्ता कर असेल, मालमत्ता करामध्ये या वर्षी खूप चांगल्या पद्धतीने वसुली करण्यात आली आणि अजूनही काही लोकांनी मालमत्ता कर भरण्यामध्ये वंचित राहिला असेल किंवा भरण्यामध्ये उशीर करत असेल, मी या माध्यमातून आवाहन करेन की आपण आपल्या जिम्मेदारी म्हणून या महानगरपालिकेमध्ये या वर्षी एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम असेल, छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मध्यवर्ती उद्यान असेल आणि पाळीव प्राण्यांसाठी पेट पार्क असतील, असे विविध नाविन्यपूर्ण प्रकल्प आपल्याला या वर्षी आपल्याला राबवायचे आहेत। आणि मला नक्कीच खात्री या सर्व करण्यामध्ये आपल्या सर्वांचा, माननीय लोकप्रतिनिधींचा सर्वांचं सहकार्य या महानगरपालिकेला लाभते अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। परत एकदा उपस्थित सर्व लोकांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।